तर केल्यावरती फक्त 1 दिवस नाही तर 2 ते 3 दिवस सुद्धा मऊसूत राहणाऱ्या पोळ्या कशा करायच्या ते पाहूया. तर त्यासाठी एका थाळीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अगदी थोडंसं मीठ घालून सुरुवातीला चांगलं एकजीव केलं. नॉर्मलच थोडं-थोडं पाणी घातलं. हलकं सैलसर पीठ भिजवायचं. आता यावरती 1 चमचा तेल लावायचं. पुन्हा चांगलं पीठ मळून घ्यायचं. आता मात्र झाकण ठेवायचं. 10 ते 15 मिनिटं तरी कणिक मुरू द्यायची. जेवढं जास्त पीठ मुरलं जाईल तेवढ्या मऊसूत पोळ्या आपल्या तयार होतात. 10 ते 15 मिनिटानंतर मध्यम साईजचा उंडा हातावरती एकसारखा केला. सुक्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवून सुरुवातीला पुरी लाटायची. चांगलं तेल लावून सुकं गव्हाचं पीठ भुरभुरून त्रिकोणी साईजचा उंडा तयार करायचा. सुक्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. ना जास्त जाड ना जास्त पातळ, मध्यम साईजची पोळी लाटून झाल्यावरती चांगल्या गरम तव्यावरती घालायची. सुरुवातीला चांगली पोळी भाजायची. चांगलं असं तेल लावून नंतर पोळी काढून घ्यायची. मस्त खरपूस भाजलेली तेवढीच मऊसूत पोळी आपली तयार झाली. संपूर्ण थाळीची रेसिपी चॅनलवरती आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.